नांदेकर वहिनी आणि धनंजय मेजर लाड 100% निवडून येणार. फुल लीड घेऊन आम्ही त्यांना विजयी करणार आहे. धनुष्यबाणालाच निवडून आणणार. आम्ही 100% त्यांनाच मत देणार. 100% करणार. तर आंबेडकरांशिवाय पर्याय नाही ना. एवढे उमेदवार चांगले आहेत की कुठे गेला भागात तरी ह्यांचंच नाव तुम्हाला समजलं. हो खरं आहे. मुलाला आम्ही सुधारणार धनुष्यबाण. विरोधक म्हणणारच हो. विरोधक हे कसे आपली बाजूच मांडणार. तरुणांनी काय ठरलंय, कुणाला निवडून आणायचं? धनुष्यबाण. शिवसेनेलाच आम्ही काय एक मतान निवडून देणार आहे. दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची जी काही रणधुमाळी चाललेली आहे ती रणधुमाळी आपण केके न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. आज आपण भुदरगड तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे पाडगाव गाव म्हणजे मधाचं गाव. या मधाच्या गावामध्ये आपण आलेलो आहे. या पाडगाव गावातील जे काही स्थानिक नागरिक आहेत या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार उभारलेले आहेत ते उमेदवार सक्षम आहेत का, विकासाची कामं काही झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आज घेणार आहोत. सध्या पाडगाव गावामध्ये आहे, काही इथं महिला बसलेल्या आपल्याला दिसत आहेत. या महिलांचं मी प्रतिक्रिया का घेतो, कारण ह्या विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे किंवा झालेल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या काही निर्णायक ठरल्या, ज्या लाडक्या बहिणी ज्या काही ठरलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया अगदी महत्त्वाच्या आहे, कारण त्यांचं निर्णायक मत असणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का? माहिती आहे की? माहित आहे. काय गावात वारं कुणाचं आहे? गावात धनुष्यबाण आहे. हा? धनुष्यबाण शिवसेनेचं आहे. शिवसेनेचा काय आहे. म्हणतात नव्हे, काय शिवसेनेचं इकडे काय नाही आहे म्हणतात. हाय की शिवसेनेचा आमचा लाडका भाऊ आहे ना बर, म्हणून. लाडका भाऊ आहे. मग हो. तुम्हाला मिळतात का हो लाडक्या होय भाऊ? होय हा? होय होय. बर, मग काय या वेळेला काय वाटते, कुणाचं येईल वाटते निवडणूक? काय आता लागलेली? म्हणजे आमच्या इथं विकसित म्हणून आमचे धनुष्यबाणच येणार असं आम्ही म्हणतो. बर, धनुष्यबाण. धनुष्यबाण तिकडे येणार. जी पलीकडे आहेत त्यांनी पण ताकद लावली, त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. मग ह्यांचा टिकाव लागणार का हो? लागणार की लागणार. का उगं सांगायला यायचं? नाही नाही लागणार. 100% लागणार. 100% लागणार. कोणाच्या बाजूने लागणार? धनुष्यबाण धनुष्यबाण. उमेदवार माहित आहे कोण उभारले? हाय की कोण धनंजय सांगा लाड हा, आणि हे पंचायत समितीला उभा हा पंचायत समितीचे धनंजय लाड हा. आणि जिल्हा परिषदची सारिका नांदेकर नांदेकर वहिनी. नांदेकर वहिनींचं काम आहे का हो? हाय. हाय. दोघांचं काम आहे. संपर्कात आहेत का तुमच्या? कधी भेटती गाठी होतात का तुमच्या? होत्यात की? होत्यात. हो बरं, काय मग जिल्हा परिषदला उभारले दोघ जण, बाजी मारतील का हो? बाजी मारणार. खरंच काय? खरंच. बर, मग आता पाडगावकरांच्या सगळ्या महिलांनी काय ठरवलंय, कुणाला निवडून आणायचं ठरवलंय? धनुष्यबाणालाच निवडून आणणार. धनुष्यबाणाला आणायचं ठरवलंय सा? काय मावशी, काय म्हणाले? बरोबर आहे त्यांचं. आम्ही धनुष्यबाणालाच निवडून नाही नाही आम्ही धनुष्यबाणालाच निवडून आणणार. नमस्कार, माझे नाव दीप्ती दत्ता राऊळ. मी पाडगावची सरपंच आहे. पाडगाव गावची. तुम्ही बरं, काय केलं मग गावात? काम काय 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 काम झालं? गावात आता हे रस्ते सगळे आम्हीच केले. तुम्हीच केलाय का? बर बर बर. आमचे म्हणजे आम्ही सरपंच झाल्यापासून झाले ते. बर बर बर. आणि आता हे इलेक्शन आहे ना, तर ते जिल्हा पंचायत समितीला धनंजय लाड उभे आहेत. लाड आहे. हा, आणि आणि तिकडे नांदेकर वहिनी आहे. हा, जिल्हा परिषदला नांदेकर आहेत का वहिनी हो? आहेत. ती उमेदवार जरा आहेत का सक्षम? होय होय सक्षम. जी पलीकडे दिल्यात ती पण जरासं ताकदीवान आहे. मग टिकाव लागणार का इकडे टिकाव- वहिनीचा आणि लाड साहेबांना? लागणार लागणार लागणार. आम्ही 100% त्यांनाच मत देणार. 100% ठरवलायचं तुम्ही सगळ्या महिलांनी? होय होय. बर, मग आता 9 तारखेला निकाल लागणार आहे. गुलाब पडा सांगा आता. धनुष्यबाणच येणार. धनुष्यबाणावर. होय. का हो काकी, काय म्हणते ती, खरं आहे का काय? हो खरं आहे. कसं काय ते? हं? कारण दोन्ही उमेदवार हे सक्षम आहेत बर. आणि त्यांचं काम आहे. प्रत्येक घरी जाऊन ते व्यवस्थित म्हणजे पाठराख करणारे आहेत. धनंजय लाड वगैरे बर, प्रत्येक माझ्या संपर्कात येणारे आहेत आणि येतात ते. प्रचारला जातायचं आवडतं तुम्ही? नाही, आम्ही प्रचारला कुठे जात नाहीये, कारण माझी लहान मुलं आहेत म्हणून मी कुठे प्रचारला वगैरे जात नाही. बर, मग काय वातावरण काय वाटते, कुणाचं आहे वातावरण जरा? वातावरण हे धनुष्यबाणचंच आहे. धनुष्यबाणाचं धनुष्यबाणच येणार. हो. बर. गावात वारा आता शिवसेनेचं आहे जोरदार. शिवसेनेचं आहे? होय. कसं काय? आम्ही ते शिवसेनेचेच कार्यकर्ते आहोत बर, तुम्ही कार्यकर्ता जायचा शिवसेनेचं? आणि हा. शिवसेनेतनं आमचा जो मिलिटरीमध्ये जो उमेदवार होता त्याला असं कधी आम्ही बघितलं पण नव्हतं की कोण मिलिटरीत उभं? तुमचा उमेदवार नाव सांगा बघू. धनंजय लाड हा. हा काय जो मेजर म्हणून आज काम करून मिलिटरीमधून आलाय बर. काय, आणि त्याला आता त्याने देशसेवा केली. हम्म. आता त्याला समाजसेवा करण्याचा एक चान्स द्यावा बर. काय, आणि असा उमेदवार खमका आहे तो हा. काय. त्यानं की ना म्हणजे आत्तापर्यंत आम्ही तरी बघितलंय हा. आमच्या ह्याच्यातनं हा. की एवढा चांगला माणूस आहे की तो कुठलंही काही कसलीही अपेक्षा न ठेवता लोकांची अजूनही तो काम करत आलाय. बरं, ही झाली तुमची पंचायत समितीचा. आणि जिल्हा परिषदला कोण आहे हो? जिल्हा परिषदला सरिता नांदेकर आहेत. नांदेकर वहिनी आहे. हां, नांदेकर बरं. वहिनी.
काय दोघं उमेदवार सक्षम आहेत का हो? 100% पण जरा दोन्ही- संपर्क ह्या दोघांचा कमी आहे म्हणतात. अजिबात नाही. हं? एवढे उमेदवार चांगले आहेत की कुठे गेला भागात हं. तरी ह्यांचंच नाव तुम्हाला समजणार. पण जरा विरोधकांची म्हणतात की जरा ह्यांचा संपर्क कमी आहे आणि जरा तगडी लागल्यात वाटतात ती लोकं. विरोधक म्हणणारच हो. हं. विरोधक हे कसे आपली बाजूच मांडणार आहेत काय, जसे आम्ही मांडतो तसे ते पण मांडणार. पण आत्ता सध्या परिस्थिती एवढी चांगली आहे की हं. काय शिवसेनेची ही खमकी बाजू आहे आता आणि शिवसेनेलाच आम्ही काय बरं. एक मतान निवडून देणार आहे. बरं आता सांगा मला पाडगावकरांनी काय ठरवलं आहे 9 तारखेला तुमच्या मनात काय आणि गुलाल कोणाच्या नावावर टाकायचा ठरवलं? गुलाल हा शिवसेनेचाच पडणार आहे, 100%. धनुष्य बाणालाच पडणार आहे. ही ग्वाही देतो तुम्हाला मी, खात्री देतो. काय वार आहे कुणाचं वातावरण आहे गावात? आता इथं पाडगावमध्ये पूर्ण वारं म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाणाचं. काय बरं काय धनुष्यबाणाचं काय काम आहे? धनुष्यबाण कोण म्हणजे उमेदवार आपले- बसले जरा सांगा बघू. आमच्या इथे पंचायत समिती मेजर धनंजय लाड हम्म. आपले पंचायत समितीतून अधिकृत उमेदवार आहेत बरं. आपल्या शिवसेना पक्षाकडून. हां. तसेच जिल्हा परिषद सदस्य आपल्या बाबा नांदेकर वहिनी आहेत, बरं. ते पण आपल्या शिवसेना आंबेडकर गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. हम्म. आपल्या भागात बरीच कामं आम्ही जर त्यांना मतदान करून निवडून दिलं तर बरीच कामं ओढून आणतील. हम्म. या हेतून आम्ही सगळे गावकरी वर्ग त्यांना बहुमताने विजयी करून आता देणार. तुम्ही हे दोन्ही उमेदवार सक्षम आहे म्हणताय पण पलीकडे पण उमेदवार त्या ताकदीच आहेत, कसा टिकाव लागेल हो ह्यांचा? तसा काय विषय नाही आहे साहेब. कसं आलंय, हां. दुसरी गोष्ट आपण आंबेडकर गट बराच गट ही सक्षम आहे, बरं. आंबेडकर गट. त्यामुळे कसं आहे आंबेडकर सरांनी बरीच इथं आपल्या भागामध्ये बरीच कामं केलेली आहेत. काय काम मुला- केले एका दुसरं सांगा बघूया काय काम केले? पाडगावमध्ये हा रस्ता धरा, हां. पुलाची कामं, पूल रस्ता, हं. गावातले सार्वजनिक आपल्या प्रत्येक गटांना बरीच कामं केलेली आहेत तिथं. रस्ता म्हणा, पाण्याची सोय म्हणा. हां. आता हर घर पाणीमध्ये जलमिशनचं काम त्यांनी आपल्या पाडगावमध्ये चांगल्या तऱ्हेचं काम झालेलं आहे. प्रत्येक घराला पाणी मिळालेलं आहे. प्रत्येकाला घरकुल योजना आपल्या इथे बरीच घरांचा इथं गोरगरीब लोकांना बरेच घरकुल योजना झाल्यामुळे बरेच लोकांना इथं सुविधा मिळाल्या आहेत बरं, आता त्या. एवढ्या सगळ्या सुख सुविधा मिळाल्यात म्हटल्यानंतर पाडगावकरांनी ठरवलं असेल की कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला गुलाल टाकायचा. हा 100% सांगा की. पाडगाववाल्यांना 100% इथून आम्ही आमदार गेलं पण त्यांना बहुमताने वाढवून दिलेलं लीड घेतलेलं आम्ही. आणि ह्यावेळी पण पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही बहुमोल म्हणजे फुल लीड घेऊन आम्ही त्यांना विजयी करणार आहे. धनुष्यबाणाचं पहिल्यापासूनच इथं जोर वाढून आलेलं आहे इथं इकडं आमदारकीला पाडगाव गावातून प्रत्येक भागापेक्षा इथं पाडगाव भागातून लीड वाढून होते इकडे. कोण उमेदवार आहे जरा सांगा बघू कोण जरा? जिल्हा परिषदेला यावेळी सौ सारिका यशवंत नांदेकर मॅडम आहेत आणि पंचायत समितीला आमचे घरचेच धनंजय मेजर बरं, तुमच्या मधुकर घरचेच आहेत ते. बरं. पण त्यांचे घरचेच- उमेदवार सक्षम आहेत का हो? सक्षम आणि सुशिक्षित आहेत. बरं. काही विकासाची ह्या कामं काही विकासाच्या झालीत का कामात त्यांच्या प्रभागातून बऱ्यापैकी यंदा त्यांनी बऱ्यापैकी कामं वडून आणलेली आहेत इकडे? बरं. आणि सुशिक्षित असल्यामुळे हं. बरीचशी पंचायत आणि आमदार यांचा पाठबळ असल्यामुळे ते यंदा बरीचशी कामं ओढून आणतील या विश्वासावर आम्ही त्यांना निवडून देणार आहे. पण तुमच्या उमेदवाराच्या विरोधात ती पण जरा तगडी आहे, त्यांचा प्रचार जोरात चालू आहे, मग तुमचा टिकाव लागणार का? टिकाव लागला तरी आमचं हे आहे नाही काय वाटतं वर्चस्व तुम्हाला? आहे, हे जे- शिवसेनेचं वर्चस्व आहे. वर्चस्व आहे तिकडे. हम्म. राज्य शासन म्हणा, केंद्र शासन म्हणा, बरं. युतीचं शासन आहे. त्यामुळे भाजप युती असल्यामुळे मग हे दोन जे उमेदवार आहेत हे तुमचं काही हे विकासाचं काय धोरण आखतील आणि 100% करणार. हं? 100% करणार. बरं, मग आता त्याला काही सांगा. दुमत नाही. हं. आणि ह्या भागातून आम्ही सर्वस्वीपणाला लावून आम्ही त्यांना आपलं विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहे लीड देऊन. आता मग 9 तारखेचा गुलाल कोणावर पडणार आता सांगून टाका बघू एकदाच. गुलाल ह्या यंदा शिवसेना भाजप महायुतीचाच गुलाल असणार आहे. दुपारची वेळ आहे जरा पाटगावमध्ये, त्यामुळे जरा काही जी लोक भेटतात त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, आले काय कानावर? आले कानावर. मी गावचा माजी सरपंच आणि सोसायटीचा चेअरमन आहे. 10 संस्था या भागात मी काढलेल्या आहेत. बर. त्यामुळे जिल्हा परिषदची सुरुवात इलेक्शनची आणि माझी उमेदवार आहे मी. थोडक्या मतात माझी शीट त्यावेळी गेलेली होती. त्यावेळेला गेलती. आणि तुम्ही जो पहिलाच प्रश्न विचारताय की जिल्हा परिषदेची इलेक्शन निवडणूक लागली लागली आहे का? माहिती आहे काय, हाच चुकीचा प्रश्न आहे. आम्हाला आता व्यवस्थित चांगले प्रश्न विचारा. गावात वातावरण म्हणजे
ह्या गावची हवा पहिली थंड आहे. थंडच आहे काय वादळ हा. नाही नाही हवा थंड आहे. महाबळेश्वर सारखी निसर्गाचं हवा जी थंड आहे. महाबळेश्वर हा, सारखी बरं, थंड बरं. हवा आहे. राजकीय काय हवा आहे? निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग आहे. बर या भागात पर्यटनाची गंगा बर आली पाहिजे बर आणि ते आणण्याचं काम आज हं. नामदार प्रकाश आंबेडकर आणू शकतात. बर आमदार प्रकाश आंबेडकर हं. हे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक शक्तिशाली नेतृत्व तयार झालेलं आहे बर आणि ते ह्या भागाचा कायापालट जर करायचा असेल तर ही पर्यटनाची गंगा या भागामध्ये आणू शकतात. बर आता त्यांनी आणि तरच या भागाचा विकास होईल. बर आता त्यांनी 2 जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार दिले आहेत का हो सक्षम? आहेत की हा? आहेत. आहेत. आता एक मिलिटरीतून रिटायर झालेले आहेत. बर. ते स्वतः धरणग्रस्त आहेत. त्यांची घरदारं गेली. काय नाव सांगा की कोण ते? काय आम्हाला कसं धनंजय लाड कळलं? धनंजय लाड लाड बर जे आहेत बर त्यांची घरदारं लोकांची गेली म्हणून आमचे संसार फुलले म्हणून पाडगाव धरण झाले. ती बुडाली धरणात सगळी हं. म्हणून खाली आमचे संसार चांगले सुखी झाले. बर मग अशा एका धरणग्रस्ताला आपण निवडून देऊया की एकदा संधी देऊया. दिव्या बर आणि तुम्ही काहीतरी. जिल्हा परिषदला कोण आहेत काय? जिल्हा परिषद नांदेकर वहिनी आहे. सारिका नांदेकर वहिनी. सारिका. काय हाय का हो त्यांचं नांदेकरांचं काम? नांदेकरांनी या भागात जिल्हा परिषद सदस्य होते. बर कारखान्यात 20 वर्ष संचालक होते. हा हा बाबा नांदेकर सभापती होते. हम्म, त्या हम्म. माध्यमातून त्यांनी काम केलेलं. आता आरक्षित सीट म्हटल्यावर त्यांची सूनबाई आहे. बर बर ती पण चांगली कार्यक्षम एकंदरीत चांगली दिसते आम्हाला. बर मग आता येत्या 9 तारखेला बाजी कोण मारेल काय वाटते तुमच्या अंदाजानुसार? आता राजकीय अभ्यास तुम्ही पण आता ग्रामपंचायत त्या प्रकाश आंबेडकरांना सपोर्ट देणं गरजेचं आहे संपूर्ण तालुक्यात. बर जर भागाचा विकास व्हायचा असेल तर. बर कारण 4 वर्ष तरी आता आहेतच. मोठ्या प्रमाणात फंड या भागात जर आणायचा झाला हं. तर आंबेडकरांशिवाय पर्याय नाही ना. पर्याय नाही. काय करणार सांगा. मोठ्या प्रमाणात आता जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्याकडे फंड जो असतो ना हां. तो बरोबर ते लक्षात बऱ्यापैकी आलं, कमी पण असतो. कमी मला असतो. काय म्हणायचं आहे बाजी कोण मारणार सांगा आता. हेच बाजी मारणार. हेच म्हणजे आमच्या आता मी आमची पार्टी म्हणणार बाजी मारणार म्हणणार. तुमची पार्टी आम्हाला कशी करणार हो सांगा कोण पार्टी? प्रकाश आंबेडकरांना मी एवढ्यासाठीच सहकार्य करतो बर की म्हणजे त्यांची धनुष्य- कामाची जी पद्धत आहे म्हणजे ना धनुष्यबाण बाजी मारणार असं म्हणायचं आहे हो. तुम्हाला? हा? 100%. निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची हा. माहित आहे काय? माहित आहे की माहित आहे काय हो गावात वारं कोणाचं आहे? वारं आंबेडकर साहेबांचं. आंबेडकर साहेबांचा आहे. बरं पण आंबेडकर साहेब कुठे उभारले आहेत? पण धनुष्यबाण नांदेकर वहिनी आणि धनंजय मेजर लाड दोघं दोघं 100% निवडून येणार. त्यांचं वारं आहे का हो गावात? होय जबरदस्त. पण नाही म्हणतात वारं नाही म्हणतात. आता विरोधक नाहीच म्हणणार की. काय झाले आता आम्ही फिरायला लागले ते नाही म्हणतात. आता कामं त्यांची नाही म्हणतात. संपर्क नाही म्हणतात. कामं आहेत की आता मेजर नवीनच आहेत पण नांदेकर साहेबांची आहेत की कामं बर भरपूर. बर मग हे 2 उमेदवार दिले सक्षम आहेत का हो? होय आहेत 100%. सक्षम मेजर आहेत. आमच्याच गावचे त्यामुळे काही विषयच नाही. बर तुमच्याच गावचं आहे. होय. अच्छा बरं आता मला सांगा तुम्ही तरुणांनी काय ठरलंय सर? कुणाला निवडून आणायला ठरलंय? धनुष्यबाण. धनुष्यबाण दादा काय हो काय म्हणाले? धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणाले? नाही नाही काय तर चुकी सांगू नका. नाही. आता ते म्हणाले म्हणून सांगायला सांगा. नाही नाही तसं काय नाही धनुष्यबाण फिक्स. धनुष्यबाण आहे मग तरुणांनी ठरवलायचा म्हणा सगळ्या. होय होय बरं आता मग 7 तारखेला मतदान होणार आहे. 9 तारखेला निकाल लागणार. होय गुलाल कुणावर पडणार? धनुष्यबाण धनुष्यबाणावर. तर दादा सांगा बघू. गुलाल आम्ही उधळणार धनुष्यबाण नांदेकर वहिनी आणि मेजर लाड. ह्या पाटगावमध्ये थोडीशी कसं आहे विरळ लोकसंख्या पण आहे आणि लोक दुपारच्या वेळेमध्ये थोडे आपल्याला विरळच भेटत आहेत. पण आपण जे काही लोक भेटत आहेत त्यांच्याकडे जातोय आपण. इथं काही महिला इथं बसलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे तर नेमकं काय गावात वातावरण आहे काय कुणाची हवा आहे काय जरा ते विचारून घ्या. ताई नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत इलेक्शन लागले माहिती आहे का हो माहित आहे ना. बरं. आमचेच काका उभे राहिले. तुमचेच काका आहेत हो. ते बरं काकांचं कसं आहे हो काय चाललंय वातावरण आहे का काकांचं? हो काका आधी मेजर होते मग आता ते बरं. राहिले. धनंजय लाड काका पंचायत समितीसाठी राहिले. बरं मग काकांचं काही काम आहे का हो तसं व्यवस्थित? हो त्यांनी रस्ते काय काय वगैरे कामं आता केले जरा सांगा बघू. रस्ते वगैरे सगळे बघितले. ते आता वर्षभर इथंच काम करतायत. बरं हम्म. अच्छा आणि आता- सारिका नांदेकर ते तर हम्म, नांदेकर हम्म. सरांची सूनच आहे ना. बरं. त्यांचं तर इकडेच चालू आहे सगळं.
पण आता काय विषय आहे, आम्ही आता तुमच्या गावातून फिरतोय मगापासून, हम्म. तर लोक म्हणतात की त्यांची कामं नाही आहेत म्हणतात. कोण बोललं आता असं? बरं तुमच्या गावात आता फिरलो आम्ही, रिपोर्ट घेतोय, तर नाही म्हणतात. काय जरा सांगा भाऊ, खरं आहे का ते? नाही असं काहीच नाहीये. धडपडतायत ते काम करायला. वर्षभर इथंच आहेत, गावातच आहेत ते. घर तिकडे पुण्यात राहतात, ते सोडून इकडेच काम करतायत सगळे. पण तुमच्या आता काकांच्या विरोधात तगडे उमेदवार दिलेत पलीकडे, मग टिकावं लागणार का हो काकांचं? लागणार ना, लागणार, 100% लागणार. बरं, काय म्हणताय हो? ह्या काय म्हणतात, खरं लागेल का हो? लागेल, 100% लागेल. 100% लागेल. काय चिन्ह कुठलं आहे काय माहित आहे का? धनुष्यबाण. धनुष्यबाण आहे. मग आता तिकडे पण जरासं तगडा उमेदवार चालू आहे आणि तिकडे कसं झालंय, प्रचार पण जोरात चालू आहे. तुमचा कमी पडतोय असं म्हणायला लागलं. नाही आता केलाय की- प्रचार करून आलो. आता झालाय हो, तुम्ही. पूर्ण, बरं. हा. कसा प्रतिसाद आहे हो प्रचार करताना? छान आहे. काय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? 100%च आहे, सगळे धनुष्यबाणच बोलतायत. बर, पण आता आम्ही पण फिरतोय, जरासं कमी पडते असं म्हणतात आता लोकं. होय काय? हं? बघायला पाहिजे. नाही, तुम्हाला काय वाटतंय फिरताना? नाही तसं काय नाही, 100%च वाटलं, सगळीकडे सपोर्टिव्हच वाटले. बर, आता मला एक सांगा, मग आता तुम्ही काय ठरवलंय, कुणाला निवडून आणायचं ठरलंय, कुणा गुलाल टाकायचं ठरवलंय? ऑफकोर्स धनुष्यबाणालाच. काय वेगळा विचार काय केलाय का? नाही नाही. काय हो, कुणा धनुष्यबाण. कुणाच्या बाजूने आहे वातावरण? शिवसेनेच्या बाजूने आहे. शिवसेनेच्या बाजूने आहे? हो. नाही म्हणतात ना हो शिवसेनेच्या बाजूने. नाही का, आमचा उमेदवार का काम करणारा माणूस आहे. कोण तुमचा उमेदवार? धनंजय लाड आणि सारिका नांदेकर. बर, त्यांचं काय काम आहे का हो इथे? काम आहे की गावात? काम आहे. आहे. काय काय कामं केलं जरा सांगा तरी बघू. त्यांनी अपंगांचे कामं करतात ते, किंवा संजीव गांधी निराधार त्यांची योजना, यांची कामं चालू आहेत. बरं, होय. पण त्यांचा संपर्क नाही म्हणतात लोकांच्या. नाही, संपर्कात आहेत बऱ्यापैकी नांदेकर. आहे संपर्कात? हो हो. तुमच्या पाडगावकरांनी काय ठरवलंय सा, मग आता कुणाला निवडून द्यायचं ठरवलं? आम्ही पाडगावकरांनी 80-90% आम्ही निवडून देणार पाडगाव. कुणाला देणारा? शिवसेनेला. शिवसेनेला देणार आहे ना? हो. पण तिकडे आता हाय ती बलाढ्य आहे जरा, ह्यांच्यापेक्षा जरा ताकदीवार नाही, आहे असं म्हणतात लोकं. आमचे उमेदवार काम करणार आहेत आणि ताकदीनं आम्ही तुमचा लढणार. जरा जोरात प्रचार चालू आहे, तुमच्यापेक्षा जास्त चालू आहे म्हणतात लोक. नाही, चुकीचं आहे ते. आमचा प्रचार जोरात चालू आहे हं. आणि आमची दोन्ही उमेदवार कामं करणारी माणसं आहे. बरं, मग आता 9 तारखेला 7 तारखेला मतदान होणार आहे. हां. 9 तारखेला निकाल लागणार. निकाल सांगा भाऊ, काय लागणार ते? निकाल आमच्याच बाजून लागणार आहे. हां? शिवसेनेच्या बाजून. शिवसेनेच्या हो, बाजूने 100%. 100%. बुदरगड तालुक्यातील जे काही कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, आणि या जिल्हा परिषद कडगाव म्हणजे अंतर्गत येणारं हे पाडगाव गाव, हे मधाचं गाव म्हणून मगाशीच तुम्हाला मी सांगितलं. या मधाच्या गावामध्ये आपण मगापासून फिरलो, इथल्या स्थानिक लोकांच्याकडून जाणून घेतलं की जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं कुणाचं आहे, कुणाची हवा आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.